नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सुरुवातीला तुम्ही ही छोटीशी पर्स बघू शकता, जी की आपण फक्त एका शर्टपासून बनवलेली आहे आणि लहान मुलाचा शर्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर बघू शकतात या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे एक शर्ट आणि एक आपल्याला कापडी पिशवी या ठिकाणी लागणार आहे. आता कापडी पिशवी सर्वांकडेच असते. आपल्याला कुठल्याही शॉपिंग दुकानात गेलो की कपडे टाकून आपल्याला ही पिशवी मिळत असते, परंतु आपण तिचा योग्य वापर करत नाहीत. आज आपण या पिशवीपासून अतिशय छान आणि सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत. आता बघू शकतात मी लहान मुलाचा या ठिकाणी शर्ट घेतलेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी मोठा देखील शर्ट घेऊ शकता. जितका मोठा शर्ट तुमच्याकडे असेल तितकी तुमची जी बॅग आहे ती मोठ्या आकाराची या ठिकाणी तयार होईल. छोटा जर शर्ट घेतला तर छोट्या आकाराची या ठिकाणी आपली जी पर्स आहे ती या ठिकाणी तयार होणार आहे. खालचा देखील भाग अशा प्रकारे मार्क करून घ्यायचा आहे आणि वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला व्यवस्थित कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे. बघू शकतात मी या ठिकाणी कात्रीच्या साहाय्याने हा वरचा आणि खालचा भाग व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा साईडचा जो भाग आहे तो थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि वरचा भाग म्हणजे आपल्याला थोडासा छोटा ठेवायचा आहे, म्हणजे आयताकृती आपला हा एक भाग तयार होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हा आयताकृती भाग या ठिकाणी तयार करायचा आहे. आता याचे बटन्स खोलून घ्यायचे आहे. त्यानंतर ही सरळ पट्टी आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याच्याच खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी एक कापडी पिशवी घ्यायची आहे आणि कापडी पिशवीला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जी कापडी पिशवी आहे ती या शर्टच्या खालच्या म्हणजे आतल्या बाजूला व्यवस्थित शिवून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हे हाताच्या मदतीने देखील शिवू शकतात. काही घाण वगैरे काही दिसत नाही. अतिशय सुंदर हे तयार होतं. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज तुमच्यासाठी खूप सर्व असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. बघू शकतात कापडी पिशवीला मी व्यवस्थित या ठिकाणी पॅक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण जे बटन ओपन केलेले होते ते बटन पुन्हा या ठिकाणी पॅक करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बटनचा जो भाग आहे तो देखील या ठिकाणी शिवून घेऊ शकतात, परंतु तशी गरज नाही आहे, कारण बटन लावल्यामुळे तो जो भाग आहे तो व्यवस्थित पॅक होतो. बघू शकतात अशा प्रकारे हे बटन लावल्यानंतर आपल्याला हा जो वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आतल्या साईडला घ्यायचा आहे आणि आतला जो भाग आहे तो वरच्या साईडला या ठिकाणी आणायचा आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. बघू शकतात हा जो एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. जो पण एक्स्ट्राचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते दिसायला व्यवस्थित दिसेल. बघू शकता दोघंही ज्या साईडचे जे भाग आहे ते देखील अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे. आता व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सर्व प्रोसेस समजेल. आता हा उरलेला जो शर्ट होता त्याचा काही भाग आपल्याला या ठिकाणी कट करून त्याचे हँडल्स या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही हँडल्स हवं तर स्लीव्जला जो साईडवाला पट्टा असतो त्याचा देखील तयार करू शकतात, किंवा जी कॉलर असते त्या कॉलरचं देखील तुम्ही या ठिकाणी हँडलसाठी तयार करू शकतात. आता बघू शकतात मी या ठिकाणी दोघंही हँडल अटॅच करून घेतलेले आहे. दोघं साईडला आपल्याला 2 हँडल या ठिकाणी लावायचे आहे, म्हणजे बंद या ठिकाणी या पिशवीला लावायचे आहे. त्यानंतर आता हा या ठिकाणी जो साईडचे जे खालच्या साईडला जे कोपरे आहे 1-1 इंच किंवा 2-2 इंचाचे अंतर घेऊन आपल्याला या ठिकाणी बॉक्स जे आहे ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. बघू शकतात मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा खालचा देखील भाग मी पॅक केलेला आहे आणि जो साईडवाला भाग आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला साईडवाला भाग, दोघंही साईडचे भाग म्हणजे ते ऑलरेडी पॅकच आहे, परंतु तरीही आपल्याला या ठिकाणी ते व्यवस्थित या ठिकाणी एक टिप टाकून घ्यायची आहे. आणि जो कट केलेला भाग आहे तो अशा प्रकारे सेंटर त्याचा पकडून व्यवस्थित त्याला अशी आडवी टिप या ठिकाणी आपल्याला मारायची आहे. तुम्ही हे सुई धाग्याच्या मदतीने देखील शिवू शकतात. दिसायला देखील खूप छान दिसतं. आणि बघू शकतात मी आता हे दोघंही भाग व्यवस्थित या ठिकाणी शिवून घेत आहे. हाताच्याच मदतीने शिवलं तरीही चालेल. आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. त्यानंतर आपल्याला ही बॅग जी आहे ती सरळ करून घ्यायची आहे आणि दिसायला इतकी छान आणि सुंदर ही बॅग तयार होते की तुमचा देखील विश्वास बसणार नाही की आपण फक्त एका छोट्या मुलाच्या शर्टपासून ही पर्स या ठिकाणी तयार केलेली आहे. बघू शकतात अतिशय सुंदर आणि सुरेख ही पर्स या ठिकाणी तयार केलेली आहे. तुम्ही यामध्ये मोबाईल ठेवू शकतात,
भरपूर असे पैसे ठेवू शकतात, काही तुमच्या भरपूर वस्तू देखील ठेवू शकतात आणि तुम्ही याला आरामात या ठिकाणी कुठेही घेऊन जाऊ शकतात. दिसायला देखील छान दिसतं आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच आहे. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.